रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा हे तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हो बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा हो म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगे सर्व सुखाचे आगे सर्व सुखाचे आगर
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हेची भावी माझी आस हेच भावे माझी आस हेची भावी माझी आस हेच भावे माझी आस जन्मोजन्मी तुझा दास 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 पंढरीचा वार करी पंढरीचा वार पंढरीचा वार करी पंढरीचा वार वारी चुकोने दे हरी 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 संत संग सर्व काळ हो संग सर्व काळ संत सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ 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 पंढरीचा वार करी हो पंढरीचा वार पंढरीचा वार करी पंढरीचा वार वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने हरी वारी चुकोने हरी वारी चुकोने हरी वारी चुकोने हरी चंद्रभागे स्नान हो चंद्रभागे चंद्रभागे स्नान चंद्रभागे कामागे हेची दान कामागे हेची दान पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने हरी वारी चुकोने वारी चुकोने दे हरी वारी चुकोने हरी हरी जय भगवान रखो हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार
वार करी वारी चुकोने दिहरी भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा भेटी लागली पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा जीवा लागली तळमळ व्यथा हो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी थोडं तानपुरा ठेवा चालू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रङ्गायैवो ये रङ्गायैवो ये रङ्गायैवो ये जगत्रय जीवनी विठाई किठाई माझे कृष्णाई रंगा येई वो ये कर जोडून या पायी ठेवी तसे माथा तुका विनवी पंढरीनाथा रंगी ओढवावी रंगकथा पुरवी मनोरथा माय बापा प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती
बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल 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 विठ्ठल. परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. परमार्थ क्षेत्रामध्ये आपली प्रगती व्हावी आणि उन्नत दिशेने आपला प्रवास व्हावा या अत्यंत प्रामाणिक हेतूने आपण सर्व केलवड ग्रामस्थ, आजूबाजूच्या पंचकृषीतली सर्व मान्यवर मंडळी इथे कीर्तनाकरता आज उपस्थित आहात. मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 4 चरणांचा सगळ्यांच्या पाठांतरातला सर्वांच्या परिचित असलेला मागणीपर प्रकरणातला असून पांडुरंग परमात्म्याकडं अत्यंत देखणं मागणं तुकोबराय या अभंगात मागतात. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. विठ्ठल आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन हे नैमित्तिक आहे, एक दिवसीय कार्यक्रम आहे. केलवडसारखं अतिशय सुंदर असं संतांच्या परम पावन पदस्पर्शांनी पुनीत झालेलं हे गाव, ज्या गावाला भक्तीचा वारसा आहे, ज्या गावाला अध्यात्माची भूमी असं म्हटलं तरी ते चुकणार नाही, ज्या गावाच्या 4ही दिशांना मारुतीराय जणू काही राखणदार म्हणून उभे आहेत. इतकं सुंदर भूमी जिथे साधू संतांची पुण्याई आहे आणि त्या पुण्याईच्या बळावर आम्ही भक्ती मार्गाची वाटचाल करतो आहे. अतिशय सुंदर असलेला हा परिसर मला या भागात नेहमी जेव्हा जेव्हा कीर्तन करण्याची संधी मिळते किंवा आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग येतो त्यावेळी मनापासून आनंद वाटतो. आज या कुटुंबियांच्या एक दिवसीय नैमित्तिक कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत. परमपूज्य सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथांची ही भूमी आहे, त्यांच्यापासून अत्यंत जवळ आहात आपण. संतांच्या जवळ राहायला सुद्धा भाग्य लागतं मंडळी, हे या जन्माचं नसतं. अनंत जन्मोनी पुण्य होय माऊली म्हणते. ज्ञानदेव मनी रामकृष्ण ध्यानी अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यामुळे अनेक जन्माची पुण्याई असते की मग अशा ठिकाणी आमचा जन्म होतो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या मातीमध्ये आम्हाला जन्म घेताना आमच्या अनेक वाडवडिलांची पुण्याई कामी आली. म्हणून संतांचा पदस्पर्श असलेल्या भूमीमध्ये किंवा अत्यंत सुंदर अशा आध्यात्मिक भूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत. परमपूज्य सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा छत्रछायेखाली आशीर्वादाखाली आपण सगळे इथे आहात. गंगागिरी महाराजांची छत्रछाया आपल्या सगळ्यांना लाभली आहे. आज माझ्या परम भाग्याने हरिभक्तीपरायण संजीवनी गडाचे महंत श्री शंकर महाराज भारती इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही मनापासून साष्टांग प्रणिपात करते. त्यांच्याबरोबर आमचे हरिभक्तीपरायण मुसनाडे महाराज उपस्थित आहेत, मी त्यांनाही नमस्कार करते. ज्या माध्यमातून ज्या कारणासाठी ज्या निमित्तासाठी आपण इथं एकत्र आलो ते निमित्त ज्यांचं पुण्यस्मरण आहे असं गमे कुटुंबियांतलं अत्यंत श्रेष्ठ ज्येष्ठ असं एक व्यक्तिमत्व की कुटुंबाचा एक आधारवड असावा किंवा सगळ्यांनी मिळून ज्यावेळी एकत्र कुटुंबाचा गाडा हाकला जातो त्यावेळी त्या कुटुंबातला एक खांब असा बाजूला झाला किंवा निघून गेला तर जी पोकळी निर्माण होते ती पोकळी गेल्या वर्षभर या कुटुंबियांच्या मध्ये निर्माण झाली आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित नियोजित केलेला हा आजचा एक दिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम कैलासवासी भागवतराव मुरलीधर गमे यांच्या काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे आज इथे उपस्थित आहात. प्रथम पुण्यस्मरण आहे यांचं. खरं तर कुटुंब खूप मोठं आहे. कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी 2-4 महिने आधीपासून आमचे हरिभक्तीपरायण संदीप महाराज बागुल आणि त्यांच्या माध्यमातनं या गावचे पोलीस पाटील असलेले आमचे गमे काका ज्यांच्या घरी आता पाहुणचार झाला ते त्यांच्या माध्यमातनं ही सेवा माझ्या वाट्याला आली आहे. त्यांची इच्छाशक्ती, त्यांचा भाव आणि मला असं वाटतं माझ्यावरचे ते आशीर्वाद असं मी समजते. मनापासनं या सर्वच कुटुंबियांना, गमे कुटुंबियांना ज्यांनी आजच्या सेवेसाठी मनापासनं प्रयत्न केले आणि
माझ्या भाग्याला आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आणून दिला, म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. कैलासवासी भागवतराव गमे यांच्या गंगा भागीरथी शोभा भागवतराव गमे पत्नी गंगा भागीरथी रतनबाई मच्छिंद्र तांबे या भगिनी आहेत. आणि मग 5 भावंड श्री गणपतराव मुरलीधर गमे, श्री सोपानराव मुरलीधर गमे, श्री बाळासाहेब मुरलीधर गमे, श्री संपतराव मुरलीधर गमे, श्री रामभाऊ मुरलीधर गमे, अविनाश भाऊ आणि संतोष भाऊ अशी 2 मुलं आहेत. अतिशय सुंदर असं हे कुटुंब. आणि या कुटुंबाला मागे ठेवून काकांनी आपल्या इहलोकीची यात्रा संपवली आणि 1 वर्षभर आपण त्यांच्या स्मरणात राहिलात. या वर्षी आजचा श्राद्धाचा प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण. श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच असतं मंडळी. त्यामुळं अतिशय सुंदर असं लोकप्रिय व्यक्तिमत्व तुमच्या इथल्या संख्येवरून आपण ओळखू शकतो की एखाद्यासाठी मागे राहणारा समाज किती हळहळ व्यक्त करतो किंवा जाणारी व्यक्ती काय ठेवून जाते, तर ही श्रीमंती आहे. त्यामुळे त्यांच्या पुण्यस्मृतीला आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण वंदन करायचं. त्यांना उत्तम सद्गती प्राप्त व्हावी ही परमेश्वराच्या चरणी उत्तम अशी प्रार्थना करायची. आणि आजच्या सेवेसाठी उपस्थित असलेली ही सर्व गंधर्व सभा, अतिशय सुंदर अशी महाराष्ट्रातली नामवंत गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. गोड नादब्रह्माची कडक थाप आपण हरिभक्तीपरायण माऊली महाराज तांबे यांची ऐकतो आहोत. गोड वादन आहे. आज त्यांच्या बरोबर खूप लहानपणी ज्यांनी माझं कीर्तन शिर्डीमध्ये वाजवलं होतं आणि अत्यंत मी लहान असल्यापासून जे मला ओळखतायत असे आमचे हरिभक्तीपरायण प्राणेश सर कुलकर्णी शिर्डीवरून आज इथं मुळा आनंदाने उपस्थित राहिलेत. मी मनापासून त्यांनाही नमस्कार करते. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय वर्षा दिदी, हरिभक्तीपरायण शुभम महाराज बनकर, गोड अशी चाल आता त्यांनी गोड या मंडळींनी चाल गायली आहे. गायन कसं गोड असावं. आणि खरं सांगू का महाराज, मी नेहमी असं सांगते की परमेश्वराने आपल्या सगळ्यांचं सिलेक्शन केलंय. हजारो माणसं आहेत, पण तांबे महाराजांनी नादब्रह्माची सेवा करावी हे त्यांचं देवानं केलेलं सिलेक्शन आहे. देवाला जे आवडतं तो ते आपल्याकडून करून घेतो. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. हरिभक्तीपरायण शुभम महाराज बनकर, हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज गीते, हरिभक्तीपरायण ज्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं दर्शन मला मिळालं असे हरिभक्तीपरायण संदीप महाराज बागुल, मनापासून सगळ्यांना नमस्कार करते. आणि हार्मोनियमच्या साथीला पांढऱ्या पट्टीत वाजवणं तेवढं सोपं नसतं, पण इतकी सुंदर लीलं या बोटं फिरतायत असे आमचे हरिभक्तीपरायण हरकू महाराज गमे. मी महाराजांना सुद्धा बर हरिभक्तीपरायण वाडेकर महाराज, मी मनापासून त्यांनाही नमस्कार करते. गोड वादन, गोड साथ, सर्व टाळकरी मंडळी, माझ्यापेक्षा ज्येष्ठ, श्रेष्ठ, वय, अनुभव या सर्व बाबतीमध्ये आपण सगळी महान आहात, ज्येष्ठ आहात. गोड अशी ध्वनी व्यवस्था, साऊंड सिस्टीम सांभाळणारे आमचे दादा, त्यांनाही वंदन. आणि हे परत राहायला नको म्हणून आधीच बरं का अत्यंत कृतज्ञतेचा भाव सगळ्यांच्या प्रती व्यक्त करते. आणि गजर हरिकीर्तनाचा, बरोबर आहे की चुकलं? हरिकीर्तनाचा गजर, मग हरिनामाचा गजर. आता सध्या इतकं झालंय हे की नाही का, यूट्यूब उघडलं की सगळं उलटं सुलटं नावं आपण पाहतो. पण अतिशय सुंदर असं हरिनामाचा गजर आता, बरोबर आहे? हां, अतिशय सुंदर असं यूट्यूब चॅनल दादा सांभाळतायत. मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. आमचा महिला वर्ग, या सगळ्या आमच्या विणेकरी मावशी असतील, सगळ्यांच्या चरणी वंदन करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनामध्ये टाळाचं प्रयोजन आहे. कीर्तनामध्ये लावणी, श्रुती, मृदंग, टाळ, घोष. जीवनातला विटाळ घालवावा, जन्म मरणाचा विटाळ संपवावा याकरता टाळ आहे. मृदंग का म्हणाले? जो मृत असून भजनात दंग आहे तो मृदंग आहे. मग आता पुढचं बोलायला लागेल का? निर्जीव आहे, निर्जीव चांबडं सुद्धा डोलतं आणि भजनात आम्हाला डोलायला भाग पडतं. मग आम्ही तर सजीव माणसं आहे, चालते बोलते देह आहोत आम्ही. मग आम्ही इकडं काय येत नाही हा आपल्यालाच आपण विचारायचा प्रश्न आहे. संतांना असं वाटलं की आपली पावलं हरिनामाच्या दिशेने, भक्तीच्या दिशेने, अध्यात्माच्या दिशेने वळली पाहिजेत, आली पाहिजेत. म्हणून संतांचं हृदय करचळलं, तळमळलं, कळवळलं. का मी असं म्हटलं? ही साधू संतांची भूमी आहे. नारायणगिरी महाराजांच्या कृपाछत्र छायेखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने पुनीत झालेला हा सगळा परिसर आहे. साधूंच्या आश्रयाला राहणं, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरनं चालणं आणि संतांनी घालून दिलेला मार्ग हा अत्यंत सुखाचा राजमार्ग आहे बरं का. आम्ही ज्या वाटेवरनं चालतो ती वाट दुःखाची आहे, ती वाट खडतर आहे.
पण संतांनी आम्हाला घालून दिलेला मार्ग हा अत्यंत सुंदर आहे. तेणेची पंथे चालू जाता न पडेची गुंता कोठे काही. आयुष्यातला सगळा गुंता सोडवणारी ही संतांनी दिलेली वाट आहे. आता तुमचा माझा प्रश्न असा आहे, आम्ही आमचं ठरवायचंय, माणूस म्हणून जन्माला आलो ना, मग दुःखाच्या वाटेवरनं चालायचं की सुखाच्या वाटेवरनं चालायचं? कुठली वाट आपल्याला आवडेल? पण आपण सुखाची वाट सहसा त्या वाटेला जात नाही. जी वाट अत्यंत दुःखाची आहे, जी वाट अत्यंत खडतर आहे, त्या वाटेला आपण चालायला बघतो. आणि मग आता तिकडे एकदा रस्ता आम्ही वळवला, आमचा मार्ग वळवला की आमच्या वाट्याला दुःखच येणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून ज्ञानोबांपासून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय, आमचे शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामींपर्यंत अगदी निळोबराय, या सगळ्याच मंडळींनी तुम्हाला मला आमच्या जीवनाचं उत्थान करणारा एक सुंदर असा मार्ग भक्तीचा, नामाचा, अध्यात्माचा देऊन ठेवला. आणि त्यांना जो ब्रह्मसाम्राज्याचा आनंद मिळाला तो आनंद आपल्याला मिळावा असं त्यांना वाटलं. बरं का? आता हे फक्त संतांनाच वाटू शकतं की आपल्याला जे मिळाले ते लोकांना मिळावं. आपल्याला असं वाटतं का सहसा? मला मिळाले म्हणजे माझंही माझंच आणि तुझं सुद्धा माझंच, ही आपली सर्वसामान्य प्रापंचिकाची वृत्ती आहे. जगाचं तिकडं काही का होईना वाटोळं झालं तरी चालेल, पण मी कसा सुखी राहिलो पाहिजे, माझा प्रपंच कसा सुखी झाला पाहिजे, माझी लेकरं बाळं कशी सुंदर वाढली पाहिजेत, हाच विचार आम्ही करतो. पण माझ्या ज्ञानोबा माऊलींना कधीतरी विचारावं, माऊली तुमचं काय हो? ज्ञानोबराय तुम्ही कुठला संसार केला? ज्ञानोबराय उत्तर देतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि मग कुठं जायचंय? जाईन गे माये तया पंढरपुरा, 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 जाईन गे माये, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. हे जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया माझं माहेर पंढरपूर आहे असं कोण म्हणतं? ज्ञानोबराय, तुकोबराय. शीतळ हा पंथ माहेराची वाट, जवळीच नीट सुखरूप, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा. संतांचं ते माहेर ठरलं, माझे माहेरा पंढरी आहे भिवरेच्या तीरी. लौकिकातलं सासर माहेर आमचं वेगळं, पण संतांची संकल्पना फार वेगळी होती. बाप आणि आई माझी, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. माझी बहीण चंद्रभागा. काय नाती जोडली बघा ना संतांनी. पंढरपूरची वाट आवडली, प्रिय वाटली आणि आम्हाला सुद्धा तीच वाट धरायला सांगितली. या देहाला इथं आल्यानंतर संसारामध्ये हा जीव इतका गुरफटला, इतका गुरफटला आणि मग आता जिथून आलोय तिथं आम्हाला जावं लागतं. म्हणून लौकिकातलं सासर माहेर वेगळं, संतांच्या दृष्टीने सासर आणि माहेराची संकल्पना वेगळी. म्हणून संतांनी प्रत्येक वेळी त्या माहेराची संकल्पना आमच्या समोर ठेवली किंवा ते माहेर तेच जास्त आवडीचं, तेच जास्त जवळचं. कुठलं? पंढरपूर. मग ज्ञानोबारायांनी आम्हाला ती वाट दिली. बरं, माऊलींचं काम किंवा व्यक्तित्व साधं सुद्धा नाही, साक्षात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, कैवल्याचा पुतळा
प्रगटाला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे साधकांचा माय बाप दर्शने हरे काप चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शने साधकाचा माय बाप दर्शने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती कैवल्याचा पुतळा या शब्दामध्ये ज्यांचं वर्णन आमचे नाथ महाराज करतात त्या ज्ञानोबांनी आम्हाला सगळ्यांना घालून दिलेली ही वाट आहे. पुढच्या सगळ्या संतांनी ज्ञानोबांच्या पावलावरनं पावलं ठेवण्याचा संकल्प केला आणि त्याच वाटेवरनं चालण्याचं ठरवलं. मग आता तुमचं माझं काम आहे की लौकिकातलं सासर आणि माहेर थोडं बाजूला ठेवूया, पण संतांनी सांगितलेलं माहेर संसार या शब्दाचा अर्थ ज्ञानोबाराय सांगतात उपजणे आणि निमणे या नाव संसार. जन्माला येणं आणि इथून निघून जाणं ही संसाराची सोपी व्याख्या माऊली सांगतात. येणं आणि जाणं येरझार आमच्या वाट्याला उगीच आलीये. आम्ही जन्माला येतो पुन्हा निघून जातो. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. गोपालकृष्णांनी सांगितलं, माऊलींनी त्याच्यावर टीका केली ज्ञानेश्वरीमध्ये. वासंसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्याति सय्यानि नवानि देहि. जुनं वस्त्र टाकून द्यावं, नवीन वस्त्र परिधान करावं, तसं हा जीव जुना देह टाकून देतो आणि नवीन देह परिधान करतो आणि मग या चक्रामध्ये हा जीव अखंड अखंड फिरतच राहतो. मग या देहाला या जीवाला खऱ्या अर्थी मुक्ती कशी मिळेल हा विचार संतांनी केला आणि मग आम्हाला मुक्तीचा मोक्षाचा खरा मार्ग दिला. जीवनातला निरतिशय आनंद तुम्हाला मला प्राप्त झाला पाहिजे, कारण संसाराच्या राहटगाडग्यामध्ये आम्ही असे बुडून गेलो, असे गुरफटलो की आता यातून बाहेर पडण्यासाठी संतांशिवाय आम्हाला दुसरा मार्ग नाही. म्हणून जगत वा संतांच्या सहवासात राहायचं, संतांचा संग करायचा, तरच तुमच्या माझ्या जीवनाचं उत्थान आहे, मंगल आहे, कल्याण आहे. आणि संतांना आमच्या कल्याणाची वेळोवेळी तळमळ वाटली. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांसारखे वैराग्याचे रागरसिक असलेले, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय अनेक अभंग आमच्या समोर त्यांनी दिले. आज आमचा समाज दुभंग होतोय, पण संत वाङ्मय अभंग आहे. किती वर्ष झाली? 375 वर्ष पूर्ण झाली तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाला. 750 वर्ष पूर्ण होतात ज्ञानोबरायांच्या जन्म शताब्दी, 750 वर्ष पूर्ण होतात या वर्षी माऊलींच्या जन्माला. किती भाग्यवान आहे बघा. आणि इतक्या दिवसानंतर सुद्धा ज्ञानोबरायांचे शब्द, तुकोबरायांचे अभंग आज आमच्यासाठी अजरामर म्हणून उपस्थित आहेत, आम्हाला तारतायत, आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवतायत. हे संतांचं काव्य होतं, हे संतांचं शब्दब्रह्म होतं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने शस्त्र करू. मग आता हातामध्ये शस्त्र घेण्याची गरज नव्हती. तुकोबराय म्हणले शब्दच आमचं शस्त्र आहे. या शब्दांच्या माध्यमातनं आम्ही जीवनामध्ये लोकांमध्ये भक्तीचा जागर करू, प्रसार करू, प्रचार करू. म्हणून आपल्या सबंध जीवनामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांच्या घराची जर आपण परंपरा पाहिली तर 1 नाही 2 नाही 8 पिढ्यांची परंपरा तुकोबरायांना लाभते. विश्वंभर बाबापासून निर्माण झालेली ही तुकोबरायांची पिढी
विश्वंभर बाबांच्या सौभाग्यवती अमाई माता, संध्याकाळची वेळ, विश्वंभर बाबा जेवायला बसलेत, मुखात अन्नब्रह्माची प्रार्थना केली आणि पहिला घास मुखात घालणार एवढ्यात डोळ्यातनं टचकन पाणी आलं. आणि अमाई मातेने विचारलं, धनी का बरं डोळ्यात पाणी आलंय, कशा पायी रडतायसा? विश्वंभर बाबांच्या हातातला घास हातातच राहिला, डोळ्यातनं घळघळ नेत्राश्रू व्हायला लागले. आणि आई आपल्या सौभाग्यवतीला अमाई मातेला सांगतायत की काय सांगू अगं, घास घशाखालनं उतरे ना, पण का बरं, काय होतंय तरी काय तुम्हाला? यंदा पंढरपूरची वारी घडणार नाही असं वाटतंय म्हणले. का नाही घडणार हो? आणि असं त्या वारीमध्ये मिळतं तरी काय? अगं, जो वारी करतो त्यालाच कळतं या प्रश्नाचं उत्तर, नेमकं काय मिळतं. यंदा वारी घडणार नाही असं दिसतंय, हातपाय गळून जायला लागले, वय झालंय माझं असं वाटलं त्या दिवशी. आणि मनापासून वाटलं बरं का. भगवंताच्या विषयी अर्थभाव मना निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर दिखाव्याची भक्ती सगळेच करतात, सगळेच करतात, पण भगवंत अंतरंग जास्त पाहणार आहे ना. विश्वंभर बुवांनी सांगितलं, अगं हातपाय गळून गेलेत, यंदाची वारी बहुतेक माझ्याकडून घडत नाही. कसं तरी जेवण आटोपलं, अन्न ब्रह्माची प्रार्थना केली, हातावर पाणी घेतलं, बिछाण्यावर अंग टाकलं, झोप काही लागली नाही. पण पहाटेच्या वेळी थोडासा डोळा लागला आणि डोळ्यासमोर लख्ख प्रकाश. साक्षात भगवंत पंढरीश परमात्मा पांडुरंगांनी स्वप्न दृष्टांत दिला आणि स्वप्नात पांडुरंग परमात्मा येऊन विश्वंभर बुवांना सांगतायत, बुवा अहो तुम्ही पंढरपूरला आला नाही म्हणून काय झालं, मी आलोय तुमच्या मळ्यात, मागे जाऊन बघा जरा काय आहे. उठले, शुचिरभूत झाले, 4 माणसं सोबत घेतली आणि अमराईमध्ये गेले. घराच्या मागे असलेल्या अमराईमध्ये काही खणण्याचं साहित्य सोबत घेतलं, 4 माणसं बरोबर घेतली आणि मंद सुगंध असा तुळशीचा वास आला, सुगंध आला. बघा, जिथं भगवंत असतो ना तिथं सुगंध असतो. मी अजून बोलते, जिथं सुगंध असतो तिथे भगवंत असतो. जिथं सुगंध आहे तिथे कृष्ण परमात्मा आहे, तिथे पांडुरंग परमात्मा आहे. तुळशीचा सुगंध आला. पृथ्वी माझी सुगंध जाण, तो मी म्हणे नारायण. नाथ भागवतातली ओवी आहे नाथबाबांची. पर्वता माझी स्थैर्यपण, तो मी म्हणे नारायण. पृथ्वी माझी सुगंध जाण, तो मी म्हणे श्रीकृष्ण. विठ्ठल 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 म्हणून बघा, अचानक एखादा सुगंध येतो, अचानक एखादा वारीमधल्या माणसांना अनेक अनुभव असतात. काही फुल नसतं, काही नसतं, पण सुगंधाची झुळूक येऊन जाते. लक्षात ठेवायचं, देव आपल्या जवळ आहे. दर्शनशास्त्रातल्या या खुणा आहेत, देव आपल्या जवळ असतो. असा सुगंध आला आणि थांबले तिथं. कुणाला तरी सांगितलं, बरं माती बाजूला करा. म्हणले कुदळीने नको, हाताने माती बाजूला करूया. आणि कुणीतरी मुद्दा मांडून ठेवाव्यात अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या. मूर्तीच्या पायावर डोकं ठेवलं विश्वंभर बुवांनी आणि सगळ्या देहुनी बुवांच्या पायावर डोकं ठेवलं. का? बुवा तुमच्यामुळं पंढरीचा पांडुरंग इथं देहूत आला, मंदिर बांधलं गेलं आणि ज्या पिढ्या, ज्या कुळाला 1 नाही 2 नाही 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा लाभली, असे आमचे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय. बोल्होबा आणि आई कनकाईच्या पोटी जन्माला आलेलं हे नररत्न. बोल्होबांचा तर इतका मोठा भक्तीचा अधिकार होता. पांडुरंगाच्या समोर बोल्होबा गेले ना वारी करत, पांडुरंगाच्या समोर उभे राहायचे आणि भगवान पांडुरंग परमात्म्याने बोल्होबांना बघून मान खाली घालावी अशी. आणि रुक्मिणी आई साहेबांनी तिकडून विचारावं, अहो मान का खाली घातली? भगवंत म्हणायचे, बघितलं नाहीस का, सावकार दारात आलाय आणि सावकार दारात आला की कर्जदारानं मान खालीच घालायची असती म्हणले. आईसाहेब म्हणाले, म्हणजे? अगं हे सगळे नामाचे सावकार आहेत, या सगळ्यांचं माझ्यावर इतकं भक्ती ऋण आहे ना, आणि ते ऋण दिवसेंदिवस चढतंय वाढतंय. या सगळ्या कुळातल्या एकाही व्यक्तीने माझ्याकडं काहीच कधीच मागितलं नाही, माझ्याकडं काही मागितलंच नाही. बोल्होबांना पांडुरंग परमात्मा स्वतः म्हणायचे, तुमच्या कुळात कोणी माझ्याकडं काही मागितलं नाही, माझ्याकडं येणारे सगळे भक्त कमी आणि व्यापारी जास्त आहेत. आता आपण ठरवायचं आपण नेमकं कोण आहे, नाही का? श्रीमंतातला श्रीमंत माणूस देवाकडे जाऊन काय मागतो? भीकच मागतो. दारात बसलेला एखादा, देवळाच्या दारात बसलेला भिकारी हातामध्ये पात्र घेऊन तोही भीकच मागतो. संतांकडून काय शिकायचं? पांडुरंग परमात्मा सांगतायत, या कुळातल्या कुणीच माझ्याकडं काहीच नाही मागितलं, काहीच नाही मागितलं. बोललो बा तुम्ही तरी मागा काहीतरी. मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे.
भगवंत पांडुरंग माग म्हणतोय आणि भक्त मागत नाही. ही अवस्था संतांच्या बाबतीत होती, ही तुमच्या माझ्या बाबतीत येणार नाही. पहिली गोष्ट, देव असा आपल्या समोर उभा राहील हे आपल्या बाबतीत दुर्मिळ. आलाच समजा आणि जर म्हणालाच काहीतरी माग, तर आपली तर यादीच तयार आहे. माझी तर आहेच बाबा, मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीटच मागून घेईन पहिलं. आमचं ठरलंय ना, आम्ही प्रापंचिक माणसं आहे, लौकिकातली मागणी आम्ही करतो, पटकन करतो, आम्ही तयार आहे मागायला. पण बोलोबा म्हणतात नाही देवा, मागायचं नाही. बोलोबांनी कधीच नाही मागितलं. पुढच्या काळात तुकोबाराय महाराजांच्या समोर उभे राहतात आणि सांगतात, तुकोबा काहीतरी मागा की. अहो तुमच्या अख्ख्या कुळात कोणी माझ्याकडे काही मागितलं नाही, काहीतरी मागा. महाराज म्हणले, देवा मला काहीच नको, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वाडवडिलांकडून काय मिळतं? आज गमे कुटुंबियांमध्ये भक्तीची परंपरा आहे. घरातली सगळी मंडळी माळकरी आहेत. आपल्या इथं निम्म्यापेक्षा जास्त मंडळी माळकरी आहेत असं मी समजते, आहे की नाही? सगळी मंडळी माळकरी आहेत, पंढरीची वारी करणारी आहात, संतसंग करणारी मंडळी आहात. मग वाडवडिलांकडून पुण्याईच्या रूपाने आम्हाला काय प्राप्त होतं? तर हे संस्कार प्राप्त होतात. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला सांगायचे, आता तुझ्याकडं काही मागणं हे आमच्यासाठी उचित नाही, कारण तू कोण मला देणारा? तू मला देणारा कोण? कारण आमच्या घरी तुझे चरण गहाण आहेत. हा तुकोबारायांचा शब्द आहे गाथेतला, तुझे चरण गहाण. देवा तू आमच्या घरी आधीच आलायस, आता तुझ्याकडून जर तूच आम्हाला प्राप्त झालायस तर तुझ्याकडून आम्ही अजून काय मागायचं? म्हणून तुकोबारायांनी काहीच नाही मागितलं. पण देव माग म्हणतो, संत म्हणतात नको, देव मागे लागतात आणि मग संतांना मागावं लागलं, कारण देव मागं लागला ना. मागा माग 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 म्हणून मागं लागला, संतांना मागावं लागलं आणि म्हणून मागणीपर प्रकरण निघाली. आज एकदिवसीय नैमित्तिक कार्यक्रमामध्ये पुण्यस्मरणासाठी हा अभंग का, याचं प्रयोजन एकच आहे, लागला टकळा पंढरीचा. वारी जवळ आली, 19 तारखेला प्रस्थान आहे. जातीवंत निष्ठावंत वारकरी स्वस्थ बसू शकत नाही. कधी एकदा त्या सावळ्या परब्रह्माच्या दिशेने माझी धाव जाईल आणि मी तिकडे धावत जाईन. हजारो लाखो वारकऱ्यांच्या सोबत मलाही सोबत जाता यावं, माऊलींच्या मागे मागे त्या वाटेवरनं चालता यावं आणि मिळणारा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे. मग तिथं गेल्यावर काय मिळतो? भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे, जोडियले पाय गे, तुळशी हार गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी हार गळा गे, कस्तुरीचा गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. कृष्णमूर्ती होय गे, कळू आदी सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता. काय बघायचं तिथं? प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. इतका आनंद त्या वाटेवर मिळतो, विटेवरचा देव वाटेत भेटतो, म्हणून त्या वाटेवर चालायचं. आणि संतांनी आम्हाला ती वाट दिली. तुकोबारायांनी पांडुरंगासमोर उभं राहिल्यानंतर तुकोबाराय काहीच मागे ना, तेव्हा देवानी सांगावं, महाराज काहीतरी मागा. आता नाथांच्या मागे सुद्धा देवानी असंच लागावं, नाथा काहीतरी मागा. नाथबाबा म्हणले, बरं नाथांची परंपरा साधी सोपी नाही. शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज, नाथांचे पणजोबा कोण? भानुदास महाराज. भानुदास महाराजांना सुद्धा देव मागे लागले होते, काहीतरी मागा, काहीतरी मागा. भानुदास महाराज म्हणले, मला तर काही नको, तुलाच काही हवं असलं तर माग माझ्याकडून. याला म्हणायचं कॉन्फिडन्स. काय अधिकार होता, काय ताकद होती, सामर्थ्य होतं. तुला काही हवंय का देवा माझ्याकडून? भगवंत म्हणले, हो मला हवंय. आता उलट झालं, देव याचक झाला आणि भक्त मालक झाला, देणारा झाला, दाता झाला. भानुदास महाराज म्हणले, देवा काय मागायचंय, मागून घे. भगवंत म्हणाले, मला तुमच्या कुळात जन्माला येण्याची परवानगी द्या. आणि मग भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. म्हणून नाथबाबा साधं सोपं नाही, साक्षात महाविष्णूंचा अवतार म्हणून नाथबाबांनी जन्म घेतला इथे नाथांच्या भानुदासांच्या कुळामध्ये. ही भक्तीची परंपरा, ही अनेक पिढ्यांची परंपरा या संतांना लाभली. आणि मग अशा वेळी तुकोबारायांच्या समोर ज्यावेळी भगवंत येतात आणि सांगतात देवा मागा, एकतर संत काही मागत नाहीत,
मागण्याचं प्रयोजन काय? देव मागे लागला म्हणून. बरं, मागितलं का? स्वतःसाठी नाही मागितलं, जगासाठी मागितलं. आणि जगाला कळावं वेळ आलीच देवाकडे काही मागण्याची तर काय मागायचं असतं याचा वस्तुपाठ समाजाला कळावा म्हणून संत मागणं मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. लौकिक कुठल्याही गोष्टीचा कुठल्याच प्रकारचा अट्टहास किंवा हव्यास संतांना नव्हता. कारण तुकोबरायांना जर विचारलं ना, महाराज तुमचं काय? शेवटच्या काळामध्ये महाराज म्हणतात की आता आमच्या आयुष्यातली तृष्णा, आशा, वासना सगळं संपलंय. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो. निश्चिंतीने पावलो विसावा. आणि म्हणून तुकोबरायांचं जीवन कार्य, तुकोबरायांचं भगवंताप्रती असलेलं समर्पण हे साधं सुद्धा नव्हतं. कुणी कितीही काहीही म्हटलं तरी तुकोबराय वैकुंठाला, सदेह वैकुंठाला गेले होते, गेले होते, गेले होते. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. विठ्ठल माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, तुकोबरायांचं वैकुंठ गमन लोकांनी चर्चेत आणलं. यावर चर्चा करण्या इतकी आमची बुद्धिमत्ता नाही श्रोते हो. तुकोबरायांचं वैकुंठ गमन व्हावं, सदेह तुकोबराय वैकुंठात जातात. पांडुरंग परमात्मा तुकोबरायांच्या मागे लागतात. महाराज काहीतरी मागा ना हो, काहीतरी मागा. त्यावेळी तुकोबराय सांगतात, देवा मला खरंच काही नकोय, माझी इच्छा नाही मागण्याची, पण तू सारखा मला माग 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 म्हणतोय, म्हणून आता मी मागतो, तेवढं मला देण्याची कृपा कर. स्वतःसाठी नाही तर तुझीच भक्ती कायम वृद्धिंगत व्हावी याकरता देवा काय कर. अभंगाचं प्रथम चरण. हेची भावी माझी आस, 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 हो हो हो, हेची भावी माझी आस. काय म्हणतो का वाले का धरणीचा? हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची माझी भावी आस, हेची माझी भावी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस. सारे का बाबा बघायला झाली. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तो दादा. 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 पंढरीचा वाद करी, पंढरीचा वाद करी, पंढरीचा वाद करी, पंढरीचा वाद, पंढरीचा वाद करी, हो पंढरीचा वाद करी, पंढरीचा वाद करी,
जोरदार चालीसाठी. वा वा. जरा काटकसर करताय का? तुम्ही नाराज आहे का आमच्यावर? नाही ना? खणखणीत टाळ्या वाजवा. वा वा. काय तुकोबराय सांगता तो, हे चिव्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोने दि हरी. देवा, माझी एकच इच्छा आहे. आस म्हणजे इच्छा. काय इच्छा मागितली? आमच्याकडे मागण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा. आम्ही म्हणतो हेची दान देगा देवा, लाखभर रुपये पगार व्हावा आणि जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा. हे आमचं असलं नश्वर आणि स्वार्थी मागणं हो. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी सुद्धा हिसकावून घेणारा आमचा समाज. बहिणाबाई आहेत खानदेशातल्या कवयित्री. बहिणाबाईंनी समाज मानसाला प्रश्न विचारला, अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस, लोभापायी माणसाचा झाला रे कानूस. बहिणाबाई म्हणायच्या, मानसा मानसा तुझी नियत बेकार, अरे तुझ्या परिसबर गोठ्यातलं जनावर. काय उपमा दिली हो, काय कल्पना केली कवयित्रींनी, बहिणाबाईंनी. अहिराणी भाषेतल्या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. समाज मानसाला अत्यंत सुंदर असे प्रश्न आमच्या संतांनी, आमच्या महापुरुषांनी विचारले. स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणायचे की माणूस माणसासारखा का वागत नाही? देवानं माणसाला घडवलंय तरी माणूस माणसासारखा वागायला तयार नाही. आज परिस्थिती अशी आहे. म्हणून संतांकडे जायचं आणि संतांनी आम्हाला असे सुंदर वस्तुपाठ दिलेत. काय मागायचं, कसं वागायचं, आचारसंहिता दिली ना, उत्तम प्रकारे आचारसंहिता दिली. देव समोर उभा आहे आणि तुकोबरायांना कडकडून आलिंगन द्यावं पांडुरंग परमात्म्याने. महाराजांनी पांडुरंगासमोर पोट भरून मन भरून कीर्तन करावं, 5 तास कीर्तन करावं. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो, या अवस्थेला पोहोचावं आणि मग देवानी सांगावं तुकोबराय काय पाहिजे. महाराज म्हणतात, हे चिव्हावी माझी आस. मागितलं का धन संपत्ती? काही नाही मागितलं. प्रपंचाचे अक्षरशः 18 विश्व दारिद्र्य ज्या घरात होतं तुकोबरायांच्या, लेकरं बाळ अन्नासाठी टाहो फोडायची. मागता आलं असतं की नाही देवाकडं? संपत्ती, पैसा. दुष्काळाने जनता त्रस्त झाली होती. तुकोबरायांनी कर्ज खतप इंद्रायणीच्या डोहात बुडवून दिली. सगळं लोकांना देऊन नामानिराळे मोकळे झाले आणि मग म्हणतात, बरे झाले देवा, निघाले दिवाळे बरी या दुष्काळे, पीडा केली देवा, बरं झालं. कारण आम्ही माणसं अशी नतदृष्ट आहे की दुःख आलं की तू आठवतोस. आम्हाला चांगलं सगळं असताना देव आठवत नाही. वेदना भगवंताकडे घेऊन जाते. हे सगळ्या संतांना माहिती होतं, अनुभवाचे बोल होते. म्हणून कुंती मातेने देवाकडे दुःखच मागितलं की नाही. प्रपंचातली प्रतिकूलता परमार्थाची अनुकूलता ठरत असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, प्रपंच प्रतिकूल असला की देवच आठवतो, दुसरं काही नाही आठवत मग अशा वेळी. त्यामुळे तुकोबराय म्हणतात, प्रपंच माझा असाच असला पाहिजे, प्रतिकूलच असला पाहिजे. बरे झाले देवा, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोरही धाके. चोर सुद्धा 10 वेळा विचार करेल आमच्या घरात येताना की बाबा याच्या घरचं दारिद्र्य बघून आपल्या जवळचं काहीतरी ठेवायची इच्छा व्हायची. त्यामुळे चोरही आमच्याकडे येणार नाही. आम्ही असे श्रीमंत आहोत खऱ्या अर्थी, कारण साक्षात भगवंत प्राप्त आम्हाला झालाय. सगळ्या सुखाचा जो आगर आहे तो भगवंत आम्हाला प्राप्त झालाय. मग तुकोबराय भगवंताला सांगतात, देवा मला खरं तर काही नको, काही नको. आमच्या जिजाई आईसाहेब ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याला शिव्यांची लाखोली व्हायच्या ना, त्यावेळी भगवंत तुकोबराय म्हणायचे, आवले अगं असं बोलू नको, आपल्याला सगळं मिळेल. ज्यांनी चोच दिली आहे तो चारा देणार आहे. कारण जीवनातल्या सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी भेटला होता. मग प्रपंचाची ददात कसली. त्यामुळे पांडुरंग परमात्माला महाराज म्हणतात की देवा मला खरंच काही नको, हेची व्हावी माझी आस. ही व्हावी माझी आस म्हणता आलं असतं नाही, पण भाषिक दृष्टीने विचार केला तर हेची व्हावी माझी आस असं म्हणून भाषेतला चकार तुकोबराय वापरतात. आणि जेव्हा च भाषेमध्ये येतो हा चकार आम्हाला निश्चय दाखवतो. बरं का, तुम्ही आमच्या घरी जेवायला या आणि आमच्याकडं तुम्हाला जेवायला आलंच पाहिजे. आलंच हा जो चकार आहे ना, तो निश्चय दाखवतो, तो प्रेम दाखवतो, तो अधिकार दाखवतो. आणि तुकोबराय म्हणतात, हेची दान देगा देवा, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. बरं मागितलं काय, इच्छा काय मागितली, मला जन्मोजन्मी काय करून घे, तुझा दास करून घे. बरं दास्यत्व हे तितकं सोपं आहे का? अहो दास ही काही पदवी आहे होय? दास ही अवस्था आहे. तुकोबराय त्या अवस्थेला पोहोचले. आणि भागवत ग्रंथामध्ये भक्त प्रल्हादांनी आपल्या पित्याला नवविधा भक्ती सांगितल्या.
श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. श्रवणापासून सुरू झालेली भक्ती आत्मनिवेदनापर्यंत पोहोचते आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यम. दास्य ही भक्तीतली एक अवस्था आहे, नवविधा भक्तीतला एक प्रकार आहे. आणि अशी दास्य भक्ती तुकोबराय मागतात, मला तुझा दास करून घे. मग दास म्हणजे नेमकं काय? काय दास म्हणजे? दास ही पदवी नाहीये, कुठलाही पुरस्कार तुकोबराय मागत नाहीत. आणि संतांच्या आयुष्यामध्ये असाय श्रोते हो, संतांना कधीच समाजाने होते तेव्हा चांगलं म्हटलं नाही, प्रचंड छळलं, खूप त्रास दिला, अवहेलना, अपमान, निंदा, प्रचंड आघात झाले. पण तरी सुद्धा काय केलं? तेची संत सोशी जगाचे आघात, सगळे आघात सहन केले. भगवंताच्या चरणाजवळ ज्यावेळी मागायची वेळ आली तेव्हा तुकोबराय सांगतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. दास्यत्व भक्ती मागून घेतली देवा. कारण दास ज्यावेळी व्हायची इच्छा असते ना, किंवा दास एखादा होतो ना, त्यावेळी अहंकार पूर्णपणे गळून गेलेला असतो. मन, बुद्धी, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय भगवंताच्या चरणावरती समर्पित भावनेनी वाहिलेली असतात. आणि मग अशा वेळी दास्यत्व भाव निर्माण होतो, हे याची जाणीव तुकोबरायांना होती. म्हणून तर प्रपंचाला बाजूला सोडून 15 दिवस, एकदा भामचंद्राचा डोंगर, एकदा घोराडेश्वराचा डोंगर, एकदा पंढरपूर, एकदा आळंदी, घरात थांबायला तयार नाही तो. ज्याला देव जवळचा वाटतो ना, त्याला प्रपंच नकोसा वाटतो. आणि ज्याला प्रपंचच पाहिजे असतो, त्याच्या प्रपंचात कधी देव येत विठ्ठल म्हणून तर पांडुरंग परमात्म्याला तुकोबरायांना सांभाळणारी तुकोबरायांची सौभाग्यवती आमच्या जिजाई आई साहेब, त्यांचं दुःख दूर करावंसं वाटलं की नाही हो? इच्छा काय व्यक्त केली? देवा तू मिळाला पाहिजे. आपण देव सोडून सगळं मागतो. हे चिवावी माझी आस, जन्मी तुझा दास. पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय सांगतात, देवा मला तुझा दास करून घे. आम्हाला हे जमत नाही, आपण प्रापंचिक माणसं आहे. देव आवडतो, देव लागतो सुद्धा आम्हाला, पण फक्त संकटापुरता आणि कामापुरता देव आम्हाला लागतो. नैवेद्य समर्पण करताना सुद्धा आम्ही मनापासून करतो का? खरं सांगा. देव पोटचं पोरग जर आमचं उपाशी असेल तर आईच्या डोळ्यात पाणी येतं, पण देव जेवला नाही म्हणून आपण कधी रडलोय का हो? इकडे माता भगिनी, काय अनुभव आहे आपला? आज देवानी माझा नैवेद्यच नाही स्वीकार केला म्हणून आपण रडलो का? नाही रडत. आपण देवासाठी नाही रडत, आपण प्रपंचासाठी रडतो. तुकोबराय देवासाठी रडतात, नामदेव महाराज देवासाठी रडतात. आणि मागतात काय? देवालाच मागतात. हे चिवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. म्हणून तर ज्या तुकोबरायांच्या प्रपंचामध्ये अक्षरशः प्रचंड दारिद्र्यावस्था होती, ते तुकोबराय प्रपंचाकडे बघतही नव्हते. तासन तास भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बसावं, पोटात पोरांच्या अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. जिजाई आईसाहेबांना चिंता वाटायची, माझं धनी कुठं बसला असतील, म्हणून सगळीकडे शोधावं. आणि पूर्वीच्या महिला चिंतन जास्त करायच्या, चिंता कमी करायच्या. आता उलट आहे, आम्ही चिंतेचंच चिंतन करत बसतोय. फार चिंता असते हो, फार चिंता असते आम्हाला. काय होईल, कसं होईल. परवा एक 80 वर्षाचे आजोबा भेटले. म्हटलं बाबा सगळं छान झालंय आता प्रपंच, आता मस्तपैकी हातात जपमाळ घ्या, नाही का, प्रत्येकाला जायचंय, मस्त भजन करा, नामस्मरण करा, पांडुरंग स्मरण करा. बरं आता वारी काही आपल्याला घडणार नाही या वयात, मग ठाईच बैसोनी करा एकचित्ता आवडी अनंत आळवावा या न्यायानी. कसली चिंता तुम्हाला लागली? ते म्हणले पोरी काय सांगू तुला. म्हटलं काय झालं? अहो 7 पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमावलंय, तरी तुम्ही दुःखी. म्हणले हो, 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली मला आता. म्हणलं इतकं कमावलं, इतकं पहिला पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला गेला. आपली जुन्या लोकांची म्हण आहे, उष्ट्या हातानं कावळा सुद्धा कधी हाकलत नाहीत माणसं. ना देण्याचा विचार, ना समाजाचा विचार, ना धर्माचा, ना राष्ट्राचा. तिकडं देशाचं वाटोळं का होईना, आम्हाला काय करायचंय? आमच्या 4 भिंतींमधला आमचा प्रपंच सुखी असला बस, आम्हाला देशाशी आणि समाजाशी आणि धर्माशी काही घेणं देणं नाही. या संकुचित विचारधारेमुळे संतांनी आम्हाला जो सर्वाभूती परमात्म तत्व पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन दिला, हे तो समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो आणि भक्ता माझी रावो ज्ञानी या तोची. ज्ञानी भक्ताची
व्याख्या ज्यावेळी ज्ञानोबराय आम्हाला सांगताना की सगळीकडे ईश्वर दिसला म्हणून तर घरात नाही थांबले तुकोबराय, वारीचं महत्व आम्हाला संतांनी सांगून दिलं, पांडुरंगाच्या नामस्मरणात अखंड राहिले. आणि मग खरं सांगू का, ज्याला वारीचं महत्व कळतं, आता ही वारी नेमकी कुठली, गाठोडं बांधायचं, वळकटी घ्यायची आणि घरात कोणी विचारत नाही म्हणून पंढरपूरला जायचं, ही वारी आहे का? तिथं पांडुरंग सोडून सगळं मन आमचं सगळीकडे भरकटतं, ही वारी आहे का? नाही. तुकोबरायांनी आतल्या वारीचा विचार केलाय. ही देहाकडून घडणारी वारी आहे ना, ती सर्व अभिमान गळून जाणारी वारी असली पाहिजे. सगळे अभिमान, देहाचा सुद्धा अभिमान गळून जाणं हे या वारीचं इप्सित आहे. वारीत गेल्यानंतर इथं लहान मोठा, तुझा माझा हा भेदच नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सकळांसी आहे यथ अधिकार. सगळेजण एका कृपा छत्रछायेखाली, एका शिस्ती म्हणजे माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या मागे मागे चालतो ना, मग तिथं अहंकार पूर्णपणे गळून पडतो. आणि भगवंताला जर ॲलर्जी कुठली असेल ना, तर मी नेहमी सांगते दंभाची. आपल्याला बघा ॲलर्जी असते, तशी देवाला ॲलर्जी आहे. हा मी आला की देव म्हणतो माझ्याकडे फिरकू नकोस, कारण त्याची ताकद काय, यदादित्यगतं तेजो जगद्भासयते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमाम. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. केवढी मोठी भगवंताची सत्ता आहे. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. ही सगळी अहंता गळून पडावी, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय भगवंताच्या चरणाशी लागावीत. म्हणून महाराज म्हणाले, देवा सगळी इंद्रिय तुझ्या कामी आली पाहिजेत. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. काय काय ऐकायचं? आणि तेथे धाव घेई मना तेथे धाव घेई. मनाने काय करायचं? भगवंताच्या पायाशी धाव घ्यायची. कारण काय तिथं सर्व सुखे येथे आजीची ओळली. सगळी सुख तिथं आहेत. म्हणून आमचा लाखोंचा महाराष्ट्राचा समुदाय तिकडं धावतोय. हे चिव्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. देवा तुझं दास्यत्व मला दे, मला तुझं करून घे. मला तुला देऊन टाकतो आणि तू तुला मला देऊन टाक. देव आणि भक्त यामध्ये भेद राहत नाही. मग आता मी भक्त तू देव ऐसे करी असं म्हणणारे तुकोबराय अद्वैत स्वरूपाला जातात. आणि देवा तुझ्या माझ्यात आता भेद नाही. तुका आकाशा एवढा अणुरणिया थोकडा, तुका आकाशा एवढा, या स्थितीपर्यंत महाराज जातात. आणि संपूर्ण शरणागती, काय म्हणायचं, शरण येणं, दास्य होणं. जिथे कुठल्याही आश्रयाचा त्याग असतो त्याला अनन्य भाव असं म्हणतात. आणि अन्याश्रयाणाम त्याग हा इति अनन्यता. ही अनन्य शब्दाची व्याख्या सांगतात. जो मज होय अनन्य शरण, तयांचे निवारी मी जन्म मरण. म्हणोनी शरणागतासी शरण्य मीची एकू. भगवंत म्हणतात शरणागताला सुद्धा मी शरण जातो. एवढा भक्तीचा अधिकार भक्ताकडे देतो भगवंत स्वतः.
म्हणून भक्ताला काय मागायचं भगवंताकडे? तुकोबराय सांगतात, दास्यत्व मागायचं. मला तुझा दास करून घे, जन्मोजन्मी तुझा दास. आणि मग आता या वाटेवर, मला तुझ्या वाटेवर घेऊन जात असताना माझ्याकडून घडणारी तुझी वारी चुकवायची नाही, ही जबाबदारी तुझी. दुसरं चरण. पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी वारी तुझे हरी वारी तुझे हरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी. वा वा, वाजवा, टाळ्या वाजवा, मनापासून वाजवत जा जरा. पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी. भगवंतांनी वारी मागितली, तुकोबरायांनी वारी मागितली देवाकडे. माझ्याकडून तुझी वारी घडली पाहिजे, ही वारी चुकता कामा नये, मला पंढरीचा वारकरी बनवून ठेव. आपल्याकडे वारकरी, ज्याच्या हातामध्ये टाळ असतो तो वारकरी आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे तो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो वारकरी आहे. नित्य पंढरीची वारी जो करतोय, एकादशीचं व्रत जो करतोय तो वारी आहे, तो वारकरी आहे. आणि वेळ आली तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडण असं सांगणारे तुकोबराय. आम्हाला सगळे देव शस्त्रधारी आहेत म्हणून हातामध्ये असं किलोभर वजनाचं एक प्रकारचं शस्त्रच दिलंय. वेळ आलीच तर वार करी, नाही का? वेळ आलीच तर वार करी. आम्ही काही साधी माणसं नाही. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. हे पाणी आमचं, ही जात आहे आमची. तुकोबरायांनी भक्तीला शक्तीची जोड सुद्धा द्यायला शिकवलंय. पंढरपूरचा वारकरी हा निष्ठावंत जातीवंत असावा. काय मिळतं वारकरी वारीमध्ये? काय मिळतं बरं? ही वारी निजाचं माहेर गाठणारी आहे. फक्त पंढरपूरला जायचं आणि माघारी यायचं एवढ्यापुरती वारी नाही. संतांची वारी, संतांचं माहेर होतं ना, ते होतं. आलो निजाच्या माहेरा. तिथं गेल्यानंतर तो बाप, माता विठ्ठल पिता विठ्ठल स्वरूपामध्ये असलेला माया जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन या स्वरूपामध्ये असलेला पांडुरंग आम्हाला भेटतोय. त्यामुळे तुकोबरायांनी ही वारी मागून घेतली. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. माझी वारी नाही चुकली पाहिजे देवा. मी देहानी वारी करतोय, मी मनानी वारी करतोय तुझी. कारण माझ्या प्रत्येक कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय या सगळ्यांना फक्त तुझा स्पर्श आहे, तुझ्या नामाचा स्पर्श आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही. आणि आमच्याकडे असं आहे, देव सोडून सगळं आहे. वारीला न जाणाऱ्या लोकांना प्रश्न पडतो, असं असतं तरी काय वारीत? बरं, आता वारीमध्ये हौशे गौशे नवशे सगळेच, प्रचंड गर्दी आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मग तिथं गेल्यानंतर गळ्यामध्ये तुळशीची माळ असली, कपाळाला बुक्का असला की वारकरी असं ठरतं का? गळ्यात माळ आहे, कपाळाला बुक्का आहे आणि वास्कन याच्या अंगावर वास्कन त्याच्या अंगावर जर ओरडणं असेल तर मग नाही का? पथ्य आली पाहिजे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. पथ्य काय? गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, एकतानी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. भूक भाकरीची छाया झोपडीची. काय मिळतं वारीत? फार तुम्हाला 5 स्टार सोय असते का? मिळेल तिथे मिळेल ती सोय आणि अंग टाकलं की लगेच झोप. जे भल्या भल्यांना बंगल्यात राहून मिळत नाही ती झोप एखाद्या खडकाळ जमिनीवर चिखलात पडलात तरी झोप लागते, इतकं सुख. भूक भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास न्यालो उब गोधडीची, माया मोह सारी उगाळून प्यालो, माया मोह सारी उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या
विटेवरचा देव वाटेत भेटतो. मी आता बोलून गेले, सगळे वारीमध्ये हौशे गौशे नवशे असतात. मला कुणाची निंदा नाही करायची, पण आमची तरुण मंडळी सुद्धा आता जातात. पण त्यापेक्षा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मंडळी रील करायला जातात. त्याचं काय करायचं? रीलचा जमाना आहे सध्या. आता इतकी क्रेज त्या गोष्टीची आहे, इतका उत्पात माजला या सगळ्या गोष्टींचा. आम्ही देवासाठी जातो की त्या रीलसाठी जातो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं, तिथे गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याविषयी प्रश्न आम्ही विचारतो एखाद्या वारकऱ्याला. असंच एका पत्रकारांनी, असंच एका युवा पत्रकारांनी, एका रीलवाल्या एखाद्या सुशिक्षित अशा मुलांनी एका वारकऱ्याला विचारलं बरं का, प्रश्न विचारला. म्हणले, बाबा कधीपासून वारी करताय? आणि ते बाबा अगदी वयोवृद्ध होते, 70-75 पेक्षाही जास्त वय. त्यांनी उत्तर दिलं, बाबा मला आठवत नाही तेव्हापासून मी वारी करतोय. कधीपासून वारी करताय? म्हणाले, त्यांच्या हाताला त्यांचा नातू होता. मला आठवत नाही म्हणले, पण मी एवढा होतो तेव्हा माझ्या वडिलांच्या खांद्यावरून यायचो, तेव्हापासून मी वारी करतोय, तेव्हापासून वारी करतोय. काय मिळतं वारीत? इतके वर्ष तुम्ही वारी करताय, 70 वर्ष वारीच करताय. दरवर्षी तुम्ही पांडुरंगाच्या भेटीला येता. बरं, वारीच्या काळामध्ये भगवंत दर्शन होत नाही, पांडुरंग भेटत नाही, मुखदर्शन सुद्धा दुर्मिळ. अशा ह्याच्यात तुम्ही दरवेळी येता, मग तुम्हाला पांडुरंग भेटला का? प्रश्न होता, देव भेटला का? देव दिसतो का? देव भेटलाय का तुम्हाला? इतके वर्ष तुम्ही वारी करताय. आपलं काय म्हणणं आहे हो? आपल्याला देव भेटलाय का? आपल्याला देव भेटलाय? ज्ञानोबरायांना भेटला. अनंत वेशे आनंद रूपे देखिला म्या त्यासी, बापर कुमा दिव्य खूण बाणली तैसी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. ज्ञानोबरायांना दिसला, तुकोबरायांना दिसला. तुका म्हणे, माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्या मुलांनी प्रश्न विचारला त्या म्हातारबाबांना, त्या आजोबांना, की तुम्हाला देव दिसला का? एवढे दिवस तुम्ही पंढरीची वारी करता, तुम्हाला पांडुरंग भेटला का? त्या आजोबांनी उत्तर दिलं. म्हणाले, बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो, पण आधी मला सांग की तुम्ही मंडळी आता शहरी आहात, शहरात राहता, घरामध्ये कुत्रा पाळण्याची तुमच्याकडे पद्धत आहे. कुत्रा पाळता ना? फक्त आमच्यात आणि तुमच्यात एवढाच फरक आहे की आमचा कुत्रा घराच्या अंगणात असतो, तुमचा कुत्रा बेडपर्यंत असतो, स्वयंपाकघरात पण फिरतो, फ्लॅटमध्ये. बरं, पूर्वीची माणसं घराच्या मागच्या अंगणात कुत्र्याला ठेवायची, बरोबर ना? पुढच्या अंगणात सुद्धा नाही. आता शहरामध्ये आलात की पहिली पाटी, कुत्र्यापासून सावध राहा, हे आतिथ्य, हे अगत्य. त्यामुळे जुनी माणसं, जुनी जाणती माणसं, मागच्या घराच्या अंगणामध्ये कुत्रा असायचा. आणि असं अभ्यासक मंडळी सांगतात की घराच्या अंगणात जर कुत्रा असेल ना, तर घरातल्या येणाऱ्या अतिथीचा पुण्य तो घालवतो. घरामध्ये दरिद्रता यायला वेळ नाही लागत. मग म्हणाले, तुम्ही लोक कुत्रा पाळता का? म्हणाले, आम्ही पाळतो. आम्ही सुद्धा पाळतो म्हणले. आमच्या गावामध्ये शेतामध्ये राखणीसाठी कुत्रा असतो, वाड्या वस्त्यांवर कुत्रे असतात. आणि त्या मळ्यामध्ये ज्यावेळी आमची सगळी कामं चालू असतात ना, तेव्हा रात्रीच्या वेळी अचानक एखादा कुत्रा दूरवरच्या वस्तीवरचा भुंकायला सुरुवात करतो. तो भुंकला की त्याच्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो. तो भुंकला की का बरं, काहीतरी धोका आहे, चोर आलेले आहेत शेतात असं वाटावं म्हणून एका कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली की पलीकडच्या वस्तीत, त्याच्या पलीकडच्या वस्तीत अशी सगळी कुत्री भुंकत राहतात रात्रीची. चोर कोणी बघितलेला असतो? पहिल्या कुत्र्यानी. पहिल्या कुत्र्यानी फक्त चोराला पाहिलेलं असतं, बाकीच्या कुत्र्यांनी त्याला पाहिलेलं नसतं. पण तरी सुद्धा एक कुत्रा भुंकला की सगळे कुत्रे भुंकत राहतात. मग हे जनावरांच्या बाबतीत आहे. त्या आजोबा त्या सुशिक्षित अशा पत्रकाराला प्रश्नाचं उत्तर देतात, बाबा रे, मी देव पाहिलंय की नाही ही नंतरची गोष्ट आहे, पण आमच्या ज्ञानोबांनी पांडुरंगाला पाहिलंय, आमच्या तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय. आणि ज्ञानोबा तुकोबा हे या भूमीचं रसायन आहे. जर तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय ना, तर आम्हालाही पांडुरंग एक ना एक दिवस दिसेल, ही आमची श्रद्धा आहे, म्हणून आम्ही वारी करतो. पांडुरंग परमात्मा आम्हाला दिसला की नाही हा प्रश्नच नाही, तो तर आहेच आहे. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग, नांदो तो केवळ आत्मा हा विठ्ठल, नांदो तो केवळ पांडुरंग. नाथबाबांचा अभंग आहे, इथेच आहे ना तो पांडुरंग, आतच आहे. आणि आतला पांडुरंग आम्ही ओळखला. त्या विटेवरच्या पांडुरंगाला बघण्याकरता आमचे डोळे आतुर झाले.
त्याचं नाम ऐकण्याकरता आमचे कान आतुर झाले. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकोने हरी. हातामध्ये टाळ घ्यावा, मुखानी भजन करावं. काय मिळतं? टाळा टाळ लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळ लोपला नाद, टाळा टाळ लोपला नाद. अंगुमुराला छंद, अंगी अंगुमुराला छंद, अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोगिताची आठला भेद. गिळोनी गावा गोविंदू रे, ज्ञान गिळोनी गावा. ऐसा वासुदेव बोलतो बोल, 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 ऐसा वासुदेव बोलतो बोल. सगळ्या दश दिशांना फिरून सुद्धा सुख नाही मिळणार, प्रपंचामध्ये सुख नाही मिळणार, ते एका दिशेला मिळणार आहे, त्या वाटेवर मिळणार आहे. हे संतांना माहिती होतं. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहरी. अशी वारी माझ्याकडून घडली पाहिजे, असा संग मला मिळाला पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, ओ संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, ओ संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीला वारकरी, पंढरीला वारकरी, हो संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीला वारकरी, पंढरीला वारकरी, हे संत संग अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. वा वा वा. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. तुकोबराय मागणं मागतायत हे पक्क आहे. काय मागतायत? पंढरपूरची वारी मागितली. जन्मोजन्मी तुझा दास होण्याची इच्छा तुकोबराय व्यक्त करतात. तिसरं मागणं तिसऱ्या चरणात महाराज मागतायत, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. देवा, तू जसा प्रेमाचा भुकेलाय तसं संत प्रेमस्वरूप आहेत. तू जसा प्रेमस्वरूप आहे तसं संत सुद्धा प्रेमस्वरूप आहेत. म्हणून अशा संतांचा संग मला मिळाला पाहिजे. संत संग सर्व काळ. बघा, संघाचा रंग मनाला लागतो श्रोते हो. कुणाच्या संघात बसावं. किती सोपं तत्वज्ञान, अध्यात्म. तत्वज्ञान फार अवघड नसतं. आणि जे दूर असतं आमच्यापासून ते तत्वज्ञान नसतं, बरं का. तत्वज्ञान आपल्यातच आहे. अत्यंत सोप्या स्वरूपामध्ये अवघड असलेला शास्त्राचा अर्थ आम्हाला संतांनी अभंगाच्या माध्यमातून सोपा करून दिला ना. संतांचा संग करायचा का, कुणाच्या संगतीत बसावं याचा सुद्धा आचार संतांनी आम्हाला शिकवलाय. आज आमची बरीचशी मंडळी गावागावामध्ये कट्ट्या कट्ट्यावर पारापारावर बसतो आम्ही. मी कुणाची निंदा नाही करत, पण गावातली तरुण मंडळी आम्हाला पाहतात. गावातली तरुण सुशिक्षित मंडळी आमच्या समोर न जातात तरी सुद्धा वयोवृद्ध माणसं हातामध्ये पत्ते घेऊन बसलेली असतात. अशी कितीतरी गावांमध्ये ही दृश्य आम्हाला दिसतात. मग ज्ञानोबारायांना आम्हाला सांगावं लागतं, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, ये तेची येरानुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. मोठ्या माणसांवर जशी जबाबदारी आहे तशी येणाऱ्या पिढीवर जबाबदारी आहे, तरुण मंडळींवर जबाबदारी आहे. आपण या देशाचे सुजाण नागरिक होणार आहोत ना,
मग संतांच्या पदस्पर्शावरनं आपण जर चाललो तर आपल्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. मग तरी सुद्धा भोगवादाच्या आणि चंगळवादाच्या आहारी जाणं कितपत श्रेयस्कर आहे. श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टीमध्ये आपल्यासाठी प्रिय असण्यापेक्षा आपल्यापेक्षा खरं काय आहे, चांगलं काय आहे याचा तारतम्याने विचार करून त्या दृष्टीने आचरण आमच्या पिढीचं जर झालं ना, आमचे आदर्श बदललेत. आज आदर्श बदललेत. कशा करता चांगल्याचा संग करायचा, का महापुरुषांचा संग करायचा, का संतांच्या ग्रंथांच्या सहवासात जायचं, ग्रंथ हातात का घ्यायचे, जीवनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणारे श्रोते हो. इथं आल्यानंतर आमच्या जीवनातला सगळा गुंता सुटणार आहे. 4 माणसं एकत्र जमतात, हातामध्ये पत्ते असतात, अनेक गावच्या अनेक गोष्टी आम्ही तिथं चर्वण करतो. अक्षरशः ही जीभ भगवंतांनी आम्हाला दिली, दिवसभर लोकांच्या निंदा करण्याकरता ती जीभ आम्ही नाचवतो. अक्षरशः नामदेव महाराज म्हणले, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. विठ्ठल डोलला पाहिजे असं आम्ही का नाही बोलत. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव म्हणाले. अशी शब्द आमच्या मुखातनं निघतात की दुसऱ्याच्या हृदयाला काळजाला जखमा करतील. त्याकरता आमची योजना आहे का? जुन्या काळी किंवा अलीकडे काही योजना सरकारकडून राबवल्या जातात. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. पण आम्ही ते पाण्याचं जाऊ दे, पण ह्याची अडवा आणि त्याची जिरवा आम्ही हे बरोबर करतो. आमची माती आमची माणसं अशी एक सिरियल लागायची जुन्या काळी दूरदर्शनवर. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा त्यावेळी, आणि ते गाणं लागायचं बातम्यांच्या आधी, आमची माती. हा, त्यावेळी म्हटलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतायत. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. आमची माती आमचीच माणसं करतायत. ही परिस्थिती आहे आज. स्नेहाचा पदर नाही, नात्यांमध्ये आपलेपणाची कदर नाही, काहीच नाही. माणसातलं माणूस पण कुठं हरवलंय असा प्रश्न आमच्या सगळ्या समाज पुरुषांना, महापुरुषांना आणि संतांना पडला. म्हणून ज्ञानोबरायांना इथं प्रेमाचा सुकाळ करावासा वाटला. आणि संतांकडं काय आहे? अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची गावी प्रेमाचा संतांच्या गावाला फक्त प्रेम आहे, फक्त आनंद आहे. म्हणून बसायचं कुणाच्या सहवासात? संतांच्या सहवासात. संत संग काय करतो? सगळ्या जीवनातल्या विकल्पांचा नाश करतो. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. जीवनमुक्त अवस्थेला संत आम्हाला घेऊन जातात. म्हणून संतांचा संग वेळोवेळी तुकोबराय मागतात, ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची या. असा संग आम्हालाही मिळावा, तुकोबरायांची ही इच्छा आहे. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. विठोबा रखुमाई. हरि दय दय हरि दय दय हरि दय 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 विठो पार
हरी 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 दे 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 विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई हरी दे दे हरी दे 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 हरी दे दे हरी दे हरी हरि दे 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई दे 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 मंडलिक वरदा हरि ज्ञानदेव तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी. कीर्तनामध्ये एखाद्या सत्पुरुषाचा वावर असणं किंवा सत्पुरुषांची उपस्थिती असणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण असतं बरं का. आपण सगळेच माझ्यापेक्षा सर्वतोपरी मोठे आहात, ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. आजच्या कीर्तनामध्ये एका वयोगटातली नाही तर सगळ्या वयोगटातली आबालवृद्ध तरुण मंडळी आहेत, भावंड आहेत, माझे पितृतुल्य मंडळी आहेत, आमचा भगिनी वर्ग आहे, मातृवर्ग आहे, सगळेच मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहात. या गमे कुटुंबियांच्या या एकदिवसीय कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करण्याकरता आपण इथे मोठ्या प्रेमाने उपस्थित राहिला आहात. आज इथे संजीवनी गडाचे महंत असलेले हरिभक्तीप्राण शंकर महाराज भारती सुद्धा महाराज उपस्थित आहेत. सगळीच मंडळी अधिकारी आहेत, महनीय आहेत. तुकोबरायांचा मागणीपर प्रकरणातला आणि वारीसाठी अतिशय सुंदर असा या पर्वकाळातला अभंग आज निरूपणाकरता घेण्याचा प्रयत्न केला आहे. औचित्य आजचं हे वर्ष श्राद्धाचं आहे, पुण्यस्मरणाचं आहे. बघा, श्राद्धाच्या दिवशी कीर्तन का करायचं, का ठेवायचं? कारण श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच असं मी म्हटलं मगाशी. 16 संस्कारांपैकी असलेला हा एक संस्कार आहे आणि यामध्ये कर्मामध्ये चूक राहू शकते. कर्म सूक्ष्म आहे. कर्मामध्ये राहिलेली चूक ती भरून काढायची असेल तर ती कशाने काढता येते, तर ती भक्तीच्या माध्यमातून काढता येते. म्हणून कर्मातली चूक भरून काढण्याकरता भगवंताकडे भक्ती मागायची किंवा त्याची भक्ती करायची आणि म्हणून श्राद्धा दिवशी कीर्तन आयोजित करायचं, प्रवचन आयोजित करायचं, भजन आयोजित करायचं. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेलेल्या देहाला सद्गती मिळावी, गेलेल्या जीवाला सद्गती मिळावी. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. ज्यांनी भगवंत जवळ केला, ज्यांनी भगवंताला साठवलं हृदयामध्ये, तुकोबराय म्हणतात त्यांची येरझार संपणार आहे. हा जो व्यापार आहे ना येण्याचा जाण्याचा, तो संपणार आहे. आणि तो या प्रत्येक जीवाचा, आपल्या सगळ्यांचा तो व्यापार संपला पाहिजे. जो संतांचा ती येरझार संपली, आपला व्यापार सफल झाला पाहिजे, ही संतांची अपेक्षा आहे. मग हे जन्म मरण पुन्हा 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 नको, याकरता आम्हाला आतली वारी करता आली पाहिजे. जशी आम्ही पंढरपूरची वारी करतो तशी आम्हाला आतली वारी करता आली पाहिजे. भगवंताच्या जवळ राहता आलं पाहिजे, सतत सानिध्यात भगवंताच्या राहता आलं पाहिजे. का जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तुकोबराय का म्हणाले, भक्तीचं रहस्य आम्हाला कळावं, खरं भाग्य तुमच्या माझ्या वाट्याला यावं, याकरता भगवंताची संतांची संगत, परमेश्वराचं दास्यत्व तुकोबराय मागतात. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. काय ज्ञानोबरायांना वाटलं असेल हो, सगळ्या जगाचं दुःख दूर व्हावं, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, असं व्यापक मागणं मागितलं. सुंदर अशी वारीची परंपरा महाराष्ट्राला संतांनी दिली. आणि मग आता हा महाराष्ट्र भक्तीच्या प्रांतामध्ये समृद्ध आहे, सगळ्यांसाठी आदर्श आहे. वारकरी संप्रदाय हा थोडका नाही, मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, ज्यांचा आज माऊलींच्या कारंजा मंडपामध्ये सुंदर असा फोटो आहे.
ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला आणि विदर्भातले माधांचे अत्यंत अधिकारी असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, ज्यांना ज्ञानोबरायांनी मांडीवर घेऊन अनुग्रह केलाय असं त्यांच्या चरित्रात लिहिलंय. गुलाबराव महाराज त्यांचं भाकीत आहे. ते म्हणायचे, वारकरी पंथ हा विश्वपंथ झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदाय हा विश्वपंथ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा असलेला हा संप्रदाय, ही वारीची दिव्य आणि भव्य परंपरा, शेकडो वर्षांची ही परंपरा. आणि आज आम्ही याची देही याची डोळा, या भूमीमध्ये राहून तो सोहळा अनुभवतो. याची देही याची डोळा. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. संतांनी वर्णन केली. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. अनेक प्रकारचं महात्म्य, पंढरी महात्म्य आपण सगळे ऐकताच. तुकोबरायांनी याच पंढरीची वारी मागितली आणि त्याचबरोबर भगवंताच्या सतत सानिध्यात राहावं, त्याकरता संतांचा स्पर्श जीवनाला लाभावा. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. त्याकरता काय झालं पाहिजे माहितीये? याचक बनून, लेकरू बनून संतांकडे गेलं पाहिजे. लेकरू झालं पाहिजे आम्हाला. सकाळची वेळ, घरातली गृहलक्ष्मी. आता वटपौर्णिमेचा दिवस कालचा, वडाच्या पूजेला जायचे, स्वयंपाक करायचे पूर्णवर्णाचा. मग म्हणाली, लेकरू अगदी 6 महिन्याचं, मग त्याला आता नैवेद्याचा स्वयंपाक करायचे, सोहळ्याचा स्वयंपाक करायचा, म्हणून तिने बाळाला पाळण्यात झोपवलं सकाळी सकाळी. 6 महिन्याचं बाळ होतं. आता म्हणाली, हे कार्ट माझं झोपले, लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे मध्ये मध्ये आता त्याचा त्रास नाही होणार, पटकन काम उरकेल म्हणून पाळण्यात बाळाला झोपवलं आणि कामाला लागली. तसं 15व्या मिनिटाला ते लेकरू उठलं. आता हा घराघरातला अनुभव आहे. लेकरू जसं उठलं, पण आता हिचा सोहळ्यात स्वयंपाक सुरू झाला. इकडे तिकडे हात नको लागायला, नैवेद्याचं पान तयार करायचंय, नैवेद्याचा स्वयंपाक करायचा म्हणून लेकरू म्हणाली, रडू दे आता तसंच. पण त्याचं रडणं शेजारणीला ऐकू गेलं आणि ती शेजारीण आली. सख्खी होती म्हणून आली, नाही का? सख्खी शेजारीण असते ना. आली आणि तिने सांगितलं, अगं लेकरू कधीपासून रडतंय तुझं, त्याला घे तरी. ती म्हणाली, अगं त्याला घ्यायला काही नाही, आता अडचण आहे, मी आता सोहळं नेसले, आता स्वयंपाक सोहळ्यात चालू आहे, रडू दे, आता काय करू, स्वयंपाक तर झाला पाहिजे. ती म्हणाली, तुझी अडचण काय? मी सोहळ्यात आहे. मग म्हणाले, मी तुझी समस्या सोडवते. म्हणून त्या बाळाला घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला आणि त्याला त्याच्या आईकडे दिलं. आईने पटकन त्या बाळाला घेतलं आणि छातीशी कवटाळलं, पटापट मुके घेतले त्याचे. बघा, जगाच्या आईनी सुद्धा आपल्याला असं उचलून घ्यावं असं वाटत असेल तर आपल्याही अंगावर अनेक प्रकारचे मोहाचे, अहंकाराचे, अहंतेचे, ममतेचे पट म्हणजे वस्त्र आपण चढवली आहेत. ती सगळी वस्त्र आम्हाला सुद्धा उतरवावी लागतील. मग जगाची माय आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही, उचलणार. विठू माझा लेकुरबाळा, विठू माझा लेकुरबाळा, सोपानाचा हात धरी. बघा, संतांना घेतलं देवानी, मग आपल्याला का नाही घेणार? फक्त समस्या अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. आम्हाला खूप कळतं, असा आमचा आविर्भाव असतो. ज्याला सगळं कळतं, कुणाला म्हणायचं मला काहीच कळत नाही, हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? जागेत ना सगळे? कीर्तनाची वेळ संपत आली आहे, मला त्याची जाणीव आहे. मी खूप ज्ञानी आहे असं ज्याला वाटलं, तिथे आम्ही संपलो. मला काहीच कळत नाही हे ज्याला कळलं त्यालाच सगळं कळलं. त्यामुळे असं ज्ञान जे जगात धाकुटे होई जे ते जवळी माझी ज्ञानोबराय सांगतात ना, मग धाकटं पण स्वतःकडे घ्यावं, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा. असं लहानपण संतांनी मागून घेतलं, तेव्हा त्या जगाच्या माईनी संतांना उचलून घेतलं, खांद्यावर घेतलं, प्रेमाने कुरवाळलं. मग तुम्ही आम्ही संसार पाशामध्ये अडकलेली गुरफटलेली लेकरच आहोत भगवंताची. फक्त त्या भावाने भगवंताकडे जावं. संतांचा संग तुकोबरायांनी मागितला तसा संग करावा. ग्रंथांची कास धरावी. ग्रंथ आमच्या जीवनाला तारतील. मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगत असते, वाचन संस्कृती संपली ना,
मग आता कधीतरी पुस्तकं हातात घेऊया, पुन्हा ग्रंथ हातात घेऊया. श्यामची आई पुस्तक बघायला सुद्धा मिळत नाही आता, नावाला सुद्धा. कधीतरी पुस्तकांकडे जावं, ग्रंथालयामध्ये जावं, श्यामची आई पुस्तक वाचावं, माऊलींची ज्ञानेश्वरी हातात घ्यावी, तुकोबरायांची गाथा हातात घ्यावी. काय घडलं होतं? पांडुरंग सदाशिव साने आपलीच गोष्ट सांगतात. लहानपणी श्यामच्या पायाला माती लागू नये म्हणून आंघोळ करून स्नान करून मोरीतनं बाहेर आलेला श्याम आपल्या आईला सांगतो, आई तुझा पदर पसर, माझ्या पायाला माती लागेल, घाण लागेल, मला घरात जायचंय, तुझ्या पदरावरनं जाईन मी. आई म्हणते, श्याम बाळा, पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस तेवढी मनाला घाण लागू नये म्हणून आयुष्यभर जप माझ्या राजा. आज आमची मनं कलुषित झाली आहेत, मनं नतद्रष्टासारखी वागायला लागली. भगवंताच्या सानिध्यामध्ये राहू देच, पण आम्ही माणसातला देव ओळखायला कमी पडतो. मग दगडावरचा आणि विटेवरचा देव आमच्यापासून लांब राहतो. माणसातला माणूस आम्हाला कळावा, माणसातला देव कळावा, एकमेकांबद्दलचं प्रेम वाढावं. याकरता तुकोबरायांनी आम्हाला, संतांनी, एकंदरीत सगळ्या संतांनी आम्हाला तीर्थयात्रेचं महत्त्व सांगितलं. नामदेव महाराजांनी 80 वर्षाचं आयुष्य, मोठं आयुष्य नामदेव महाराजांना लाभलं, पण 40 वर्ष तीर्थावळी केली आहे नामदेव महाराजांनी. 1 वर्ष ज्ञानोबांच्या बरोबर, मग ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर नामदेव महाराज अखंड 40 वर्ष. एकही आज राज्य असं नाही भारतातलं की जिथे नामदेव महाराजांच्या खुणा सापडत नाहीत. सगळीकडे महाराज आहेत. वा वा, अखंड प्रेमाचा कल्लोळ विठ्ठल विठ्ठल आता तुकोबरायांचं पुढचं मागणं आहेच आहे. बघा ना, वरुण राजांनी पण हजेरी लावली आहे, तो कालही लावतोय, कालही तो आला होता इकडे, नाही का, सगळीकडेच. फक्त आता जरा मे महिन्यामध्ये पावसाळा सुरू झालाय यंदा, एवढंच काय, ते निसर्ग बदलतोय. माणूस जसा बदलतोय तसा निसर्ग सुद्धा बदलतोय. संतांच्या सहवासामध्ये जावं, कीर्तनाच्या माध्यमातून जीवनाचं उत्कर्ष किंवा उत्थान करून घ्यावं, ही आम्हाला संतांनी दिलेली प्रेरणा आहे. श्रोते हो, एका पित्याचं पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथं आलोत ना. बाप या स्वरूपामध्ये कुटुंबाचा सगळा डोलारा वाहणारा एक पिता असतो. आपण पांडुरंग परमात्म्याला पिता समजतो, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ मी म्हटलं. पण माझ्या तरुण मंडळींना मला सांगावं असं वाटतं की कधीतरी आपल्या माता पित्यांच्या चरणाजवळ जावं, रोज सकाळी चरणामध्ये दर्शन घ्यावं. कारण भगवंतांनी त्याचा इमर्जन्सी ॲड्रेस दिलाय. देव कुठे आहे असा जर प्रश्न पडला तर भगवंत सांगतात, मी माता पित्यांच्या चरणस्पर्शात आहे, मी आई वडिलांच्या चरणात आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. आईच्या चरणामध्ये, पित्याच्या चरणामध्ये. म्हणून पितृपुण्यस्मरण या कुटुंबाने केलंय. अत्यंत महत्वाची अशी बाब आहे. आज शहरामध्ये श्राद्ध केलंच पाहिजे का, पुण्यस्मरण करायचं कशाला, असे प्रश्न विचारणारी नवीन पिढी आहे. पण कधीतरी असं पाहावं, हा आदर्श समोर ठेवावा. ही सगळी मंडळी आज इथं उपस्थित आहात ती या कुटुंबाकरता. तुकोबराय सांगतात, अशी वारी तुमची माझी घडावी, आतमध्ये आम्हाला डोकावता यावं, पांडुरंग आम्हाला जवळ करता यावं. आणि तिथं गेल्यानंतर काय झालं पाहिजे, अभंगाचं शेवटचं चरण. चंद्रभागे स्थान